माय चॅनल रवींद्र चौगुले ब्लॉगिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, सुंदर अशा ठिकाणी आपण आलो पुणे। तिथे काय पुणे, पुण्यातील सुंदर असं स्मारक 1901 सालामध्ये राष्ट्रीय स्मारक असं घोषित करण्यात आलेलं शनिवार वाडा। मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर 10 जानेवारी 1730 सालामध्ये शनिवार वाड्याच्या पायाभरणी सुरुवात झाली। अखेर शनिवार हा शुभ दिवस मानून शनिवारी 12 जानेवारी 1732 साली ह्या शनिवार वाड्याचं बांधकाम संपूर्णपणे पूर्ण तयार झालं। मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर या शनिवार वाड्याची जी भिंत आहे ती 21 फूट उंच होती। या शनिवार वाड्याला साधारणपणे 5 मोठे दरवाजे आणि 9 मोठे असे बुरुज आपल्याला पाहायला मिळतात। मित्रांनो, जेव्हा आपण शनिवार वाड्याच्या आतमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला सुंदर असा खूप भला मोठा असा दरवाजा दिसून येतो। मित्रांनो, हा दरवाजा जो आहे तो दिल्ली दरवाजा म्हणून संबोधला जातो। त्याच्या मध्यवर्ती असलेलं मुळा मोठीच्या तीरावरती असलेलं सुंदर असा शनिवार वाडा। मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर या शनिवार वाड्याला साधारणपणे 5 मुख्य दरवाजे। त्याच्यामध्ये पहिला प्रथम आपण ज्या ठिकाणी एंट्री केली म्हणजे आपण आतमध्ये आलो तो दिल्ली दरवाजा मुख्य दरवाजा, 2 नंबरचा खिडकी दरवाजा, 3 नंबर गणेश दरवाजा, 4 नंबरला येतो जांभूळ दरवाजा आणि 5 नंबरला येतो तो मस्तानी किंवा अली बहादर दरवाजा। शनिवार वाडा महाराष्ट्रातील पुणे शहरातील मुळा मोठीच्या नदी तीरावर वसलेलं हे शनिवार वाडा आणि मराठी बोलीभाषेमध्ये वापरण्यात आलेलं शनिवार वाडा। मित्रांनो, साधारणपणे 1828 सालामध्ये शनिवार वाड्याला खूप भयानक अशी आग लागली आणि त्या आगीमध्ये जवळजवळ बहुतेक सर्व ज्या इमारती होत्या त्या भस्मसात झाल्या। आणि आत्ता जो आपण शनिवार वाडा पाहतो फक्त ओनली 10%, कारण यातील शनिवार वाड्यामध्ये त्या काळामध्ये 7 मजली इमारत होती आणि त्या इमारतीच्या छतावरून 17 किलोमीटर असणाऱ्या आळंदीच्या माऊलींचे जे मंदिराचे कळस तिथून दिसत। एवढी सुंदर अशी वास्तू 1808, 1812, 1813 या 3 सालामध्ये अशा अनेक छोट्या मोठ्या आगी लागत राहिल्या आणि अखेर 1828 सालामध्ये अत्यंत मोठा घात झाला आणि शनिवार वाड्याचा 80% भाग जळून गेला। मित्रांनो, आपण तसं पाहिलं तर इतिहासाच्या पानामध्ये शनिवार वाड्याचं खूप असं महत्त्व त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। पण जेव्हा शनिवार वाड्याचे वैभव जेव्हा शिखरावर होतं म्हणजे अत्यंत सुंदर अशा देखण्या स्वरूपात शनिवार वाडा होता, त्या शनिवार वाड्यामध्ये साधारण 1000 लोक या ठिकाणी राहत असेल। 275 सैनिक प्रत्येक तटावरती आणि 500 स्वार हे रात्रंदिवस पहारेकरी या ठिकाणी असत। आपण कल्पना करू शकत नाही की शनिवार वाड्यामध्ये 1000 लोक राहत। अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला या शनिवार वाड्याची
प्रत्येक ठिकाणी जागोजागी आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, तुम्ही पाहिलं तर हजारी कारंजे हे वैशिष्ट्यपूर्ण कारंजे सवाई माधवराव पेशव्यांच्या करमणुकीसाठी अतिशय कलात्मकरित्या तयार केले होते. हे कारंजे म्हणजे कलात्मकता आणि सौंदर्य यांचा अपूर्व संगम म्हटले जाईल. या कारंजेचा आकार 16 पाकळ्या असलेल्या कमळाचा असून प्रत्येक पाकळीमध्ये सुमारे 80 फूट परीघ असलेले 16 फवारे आहेत. मित्रांनो, आपण बाजीराव मस्तानी हा पिक्चर पाहिल्यानंतर, हा मूव्ही पाहिल्यानंतर आपल्याला एक सुंदर अशी प्रतिमा दिसते कशाची, आरसे महल. ज्याप्रमाणे त्या आरसे महल असं सुंदर देखणून दाखवण्यात आलं, त्याचप्रमाणे त्या काळामध्ये आरसे महल आपल्याला पाहायला मिळतो. पण आज शनिवारवाड्याच्या या अंतर्गत भागामध्ये आपल्या यांचा आरसे महल फक्त आपल्याला लिखित स्वरूपात आपल्याला आढळतो. पण मित्रांनो, शनिवारवाड्याच्या आतमध्ये असलेला हा आरसे महल स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा पाहायला मिळत होता. पण पुरेशा देखभाली अभावी आणि दुर्लक्ष झाल्यामुळे हा आरसे महल आज शनिवार वाड्यामध्ये नष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, शनिवार वाड्यामध्ये आल्यानंतर आपल्याला एक सुंदर अशी विहीर, त्या काळातील जडणघडणीची सुंदर अशी आपल्याला विहीर आपल्याला पाहायला मिळते. आणि साधारण ही विहीर 5 परस खोल, म्हणजे 7×5 = 35 ते 40 फूट अशी खोल स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. त्या काळातील सैन्याची तहान भागवण्यासाठी ही विहीर खोदली असावी असं आपल्या इतिहासामध्ये नोंद सापडली. मित्रांनो, तुम्ही हा बघताय सुंदर असा छोटासा बाग, ह्या चिमण बाग म्हणतात. लहानग्या चिमणरावांना त्यांच्या आनंदासाठी, त्यांना खेळण्यासाठी हा बाग बांधण्यात तेव्हा आला. शनिवार वाड्यामधील चिमणबाग आणि चिमणबागाच्या एकदमच जवळ असणारा हा गणपती रंगमहल. मित्रांनो, साधारण शनिवार वाड्याच्या सुवर्ण काळामध्ये इंग्रज अधिकारी मूर जेव्हा या शनिवार वाड्याला भेट दिली, त्या ठिकाणी 100 नर्तकी एकाच वेळेस नाचत होत्या असं ते दस्तऐवजामध्ये आपल्याला सापडतं. मित्रांनो, जरी हा शनिवार वाड्याचा आराखडा जे साधा सोपा असला, पण ह्यातील जे कोरीवकाम आहे अतिशय सुंदर आणि विलोभनीय आपल्याला त्या काळामध्ये दस्तऐवजामध्ये पाहायला किंवा ऐकायला मिळतं. मित्रांनो, 1761 साली जेव्हा पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव, असा दारुण पराभव झाला, त्या पराभवामधून पुनश्च उभारी देण्यासाठी चौथे पेशवे म्हणजे माधवराव पेशवे यांचे निवासस्थान आपल्याला शनिवार वाड्यामध्ये अगदी साधेपणानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पण आज शनिवार वाड्याची जी अवस्था पाहिल्यानंतर फक्त एक जीर्ण झालेला आतमधून आणि फक्त तटबंदी सुरक्षित असलेला आणि सुंदर असलेला शनिवार वाडा आपल्याला पाहायला मिळतो. शनिवार वाड्याच्या आपण आतमध्ये येतो. पश्चिम दिशेला असणारे हे संपूर्ण मोकळी जागा किंवा झाडेझुडपं आपल्याला दिसतात. पण या ठिकाणी मित्रांनो, पेशव्यांचे घोडे या ठिकाणी बांधले जातात, म्हणजे ह्यांना घोड्याची पागा असे म्हटले जातं. युद्धाच्या काळामध्ये ह्या घोड्यांचा वापर केला जात असेल आणि त्यानुसार पेशव्यांचे जे सैनिक होते, सैन्यांनासुद्धा राहण्यासाठी या ठिकाणी ह्याचा वापर केला जात असेल. आपण शनिवार वाड्यामध्ये आल्यानंतर दक्षिण दिशेला आपल्याला एक सुंदर असा 5 दरवाजांमधील एक दरवाजा आपल्याला दिसतो. त्या दरवाजाला जांभूल दरवाजा किंवा नारायण दरवाजा असं म्हणतात. मित्रांनो, त्या काळामध्ये ह्या दरवाजाला जांभूळ दरवाजा असं का म्हणत की जांभूळ दरवाजाच्या जांभळाच्या झाडाच्या दिशेला असणारा हे दरवाजा म्हणून जांभूळ दरवाजा असं बोलले गेले होते. परंतु जेव्हा नारायणराव पेशवे त्यांची हत्या झाली, त्यानंतर त्यांचे प्रेत इथून बाहेर काढण्यासाठी, अंत्यसंस्कारासाठी बाहेर काढले, त्यावेळेस ह्या दरवाजाला नारायण दरवाजा म्हणून ह्या दरवाजाला संबोधले गेले. मित्रांनो, शनिवारी वाड्यामध्ये अनेक पेशव्यांच्या उपपत्नी यांना बाहेर आणि आतमध्ये येण्यासाठी ह्या दरवाजाचा वापर केला जात असे. या शनिवार वाड्यामध्ये अनेक वीर मुत्सदी यांचं आगमन, यांचं येणं जाणं राहत असे. शिवाय ह्या शनिवार वाड्यामध्ये अनेक राजकारणाचे फळ इथे रंगले जात असे. सुंदर असा शनिवार वाड्याचा इतिहास बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, 100% तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल
आणि आवडलं असल्यास या माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या ब्लॉगला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.